आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। 24 ते 31 जुलै या कालावधीत महाराष्ट्राच्या मध्य भागाच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता। 31 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्येही पावसाचा जोर सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज। रायगडमध्ये 3000 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड होणार। पडीक जमीन लागवडीखाली येण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत फळबाग लागवड योजनेचा समावेश। नागपूरच्या कळमना कृषी बाजार समितीत भ्रष्टाचार प्रकरणी एसआयटीची कारवाई। बाजार समितीचे संचालक मंडळ एसआयटीच्या चौकशीच्या फेऱ्यात, तर बाजार समितीच्या सचिवांची तडकाफडकी पुण्याला बदली। कोल्हापूरच्या इचलकरंजीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। जिल्हा आणि शहर अध्यक्षपदाच्या निवडीनंतर नाराजीचा सूर। विठ्ठल चोपडे यांच्या कार्यालयातील राष्ट्रवादीच्या बोर्डाला कापडाने झाकलं। राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा। जळगावच्या पिंपराळ्यात बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यात मुदतबाह्य गोळ्या आढळल्या। महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश। देवळाली ते नाशिक दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत। रेल्वेचे पथक घटनास्थळी दाखल। ओव्हरहेड वायर बसवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू। नाशिकच्या पूर्व भागात पावसाची दडी। पावसाअभावी खरीपाची पिकं धोक्यात। दुबार पेरणीची बळीराजावर वेळ। नाशिक जिल्ह्यातील 1.25 लाख भाविकांना एसटीने घडवलं विठ्ठल दर्शन। पंढरपूर वारीतून नाशिक विभागाला 3,30 लाख रुपयांचं उत्पन्न। नांदेडमध्ये सकल दिव्यांग संघटनेच्या आंदोलनाला यश। राज्य शासनाकडून दिव्यांगांच्या मानधनात 1000ची वाढ। दिव्यांग संघटनेकडून आनंदोत्सव साजरा।